लढता लढता मातीशी एकरूप झालेल्या शहीद अण्णा झणकरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। कधीतरी आयुष्यात कोणीतरी असं काही करून जातो की न राहता त्या व्यक्तीच्या भेटीसाठी आपलं मन आतुर होतं। पराक्रमाच्या गाथा ऐकून त्याला सलामी द्यावीशी वाटते, पण दुर्दैवानं काही व्यक्तींना मरणोत्तर सलामी देण्याची वेळ येते। भरवीर बुद्रुकच्या शहीद जवान अण्णा झणकर यांनाही अत्यंत अभिमानाने बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली। लष्करी इतमामात शहीद अण्णा झणकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातलं भरवीर बुद्रुक हे छोटंसंच गाव। नाशिकपासून 45 किलोमीटरवर असणाऱ्या या गावचं आजवर खास असं वैशिष्ट्य नव्हतं। शांतपणे सकाळी उठून आपापल्या कामांना सुरुवात करायची आणि हातावरचं पोट भरायचं इतकंच उद्दिष्ट बाळगणारे भरवीरचे लोक त्यांच्या नित्यनेमातनं फार क्वचितच बाहेर येतात। आज मात्र भरवीर गावातला प्रत्येक आबालवृद्ध आपापल्या चौकटीतनं बाहेर आला होता। चौकटी बाहेरचं कर्तृत्व गाजवत स्वतःला चौकटीत सामावणाऱ्या भरवीरच्या शहीद जवान अण्णा झणकर यांच्या अंत्यदर्शनासाठी भरवीर गाव कडवा नदीकाठी जमला होता। घराचे मालक आपला शोक व्यक्त करत होते। त्यावर शहीद अण्णा तुकाराम झणकर यांचा जन्म 11 जुलै 1975ला भरवीर बुद्रुकच्या इगतपुरी तालुक्यातील छोट्याशा खेड्यात झाला। जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण घेतलं। कडवा नदीचा प्रवाह आणि डोंगर रांगात बालपण मजेत जात असतानाच त्यांना सैन्यात जाण्याची ओढ निर्माण झाली होती। 12वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मात्र स्वस्थ न बसता त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला। शहीद अण्णांचे ज्येष्ठ बंधू बाजीराव झणकर यांनी त्यावेळची आठवण सांगितली। 1 महिन्यानी अण्णाची काश्मीरवरची ड्युटी संपवून त्याची आग्र्याला बदली होणार होती। मात्र आग्र्याचा ताजमहाल फक्त स्वप्नात बघण्याच्या वयातच काळाने अण्णावर झडप घातली। शहीद अण्णा नुकतेच 2 महिन्याच्या सुट्टीवर आले होते। लग्नाचं वय झालं म्हणून घरच्या मंडळींनी लग्नाचा लकडा मागे लावला। तेव्हा 19 मे 2003ला कामावर रुजू होण्यासाठी जाताना दिवाळीत लग्न करू असं सांगून अण्णांनी भरवीर सोडलं। सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाड्याचे हवालदार कैलास रामराजे हे 19 तारखेला अण्णांबरोबर गाडीत होते। त्यावेळी अण्णा आनंदात होते असं सांगतानाच त्याच्या घरी अशा निमित्ताने यावं लागेल याबद्दलची निराशा रामराजेंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती। काही दिवसांपूर्वी ज्या अण्णाबरोबर हसत खेळत प्रवास केला त्याच अण्णाचं पार्थिव गावी पोहोचवण्याची अवघड जबाबदारी रामराजेंवर सोपवण्यात आली होती। शहीद अण्णांचं पार्थिव लष्करी वाहनातून आणण्यात आलं तेव्हा एकच हल्लोकल्लोळ उडाला। आई जनाबाईंची दात खिळीला 1 महिन्यापूर्वी निरोप दिला त्याचा आता कायमचा निरोप द्यायचा आहे या हृदयभेदक विचारांनी अण्णांची बहीण वंदनाच्या काळजाचा बांध फुटला होता। गावच्या भूमिपुत्राचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पारावर लोकांनी गर्दी केली। दहशतवाद, अतिरेकी कारवाया या शब्दांचा, या भावनांचा ज्या मातीला गंधही नव्हता त्या मातीत वाढलेला हा भूमिपुत्र मात्र देशाच्या रक्षणासाठी सैन्यात गेला। 15 जून 2003ला काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या हाय अलर्ट एरियात ऑपरेशन रक्षक अंतर्गत लढताना हा वीर धारातीर्थी पडला। घरच्यांवर आभाळ कोसळलं। शासन आर्थिक मदत देईल असं किरण पाटील यांनी दिलं। हा जवान 2nd बटालियन द पॅराशूट रेजिमेंट 2 पॅरा ह्या बटालियनमध्ये कार्यरत होता। ही बटालियन व्हिक्टर फोर्सच्या अंडर अतिरेक्यांविरुद्ध पुलवामा सेक्टरमध्ये कारवाई करत होती आणि ही कारवाई करत असताना झणकर शहीद झाला। दुतर्फा सैनिकांच्या उपस्थितीत लष्करी संचलनात शहीद जवान अण्णा झणकर यांचं पार्थिव संथपणे कडवा नदीकडे आणलं जात होतं। आतापर्यंत स्वतःच्या पायावर मर्दुकमी गाजवणारा हा जवान 4 खांद्यांचा आधार घेत विसावला होता। अंत्यदर्शनासाठी पूर्ण गाव लोटला होता। ढगही जरासे खाली उतरले होते। नदीच्या दुसऱ्या काठावरचे लोकही अंत्यदर्शनासाठी पलीकडे थांबले होते। जवानांनी आपल्याला मागे टाकून एकट्याच पुढे निघून गेलेल्या अण्णांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली। Very good.
प्रत्येकाच्या मनातलं दुःख ओठांवर येऊन थांबलं. वातावरण भरून गेलं तरी चिता मात्र शांतपणे जळत होती. मातीच्या खोल उतरात रुजलेलं वडाचं झाड, साधंसुधं 2च खोल्यांचं घर, संस्कृतीची जपणूक करणारं तुळशी वृंदावन आणि तहानलेल्यांची तहान भागवणारा हौद यांची अण्णाला बघण्याची तहान मात्र कायम अतृप्त राहील. घरामागच्या डोंगरासारखाच पूर्ण भरवीर गावचा माथा या भूमिपुत्रानं उजळवला होता. अशा भूमिपुत्रांची आठवण म्हणून स्मारक उभारावं अशी अपेक्षा सुधाकर भालेकरांनी व्यक्त केली. अण्णासाहेबांनी श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये आता जसं हुतात्मा स्मारक आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, त्याचप्रमाणे आता शहीदांचं सुद्धा नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी स्मारक होणं अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि कायम तेवत राहावी हा एक जर आपण प्रयोग केला तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली. भारताचे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी कुठल्या एका खास दिवसाची गरज का भासावी? भारताचा स्वातंत्र्य दिन क्षणाक्षणाला साजरा होऊ शकतो, कारण प्रत्येक क्षणी आपले जवान स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी कणाकणानं झिजत असतात. दहशतवाद वाढत जातो, अतिरेकी कारवाया फोफावतात, पण अण्णा झणकरांसारखे कितीतरी वटवृक्ष संसारवेल न फुलवताच त्यांच्याच अंगणात आजही जळून जातात.